तयारी करायची आहे 2027 मध्ये महाराष्ट्र MCA CETची, तर विद्यार्थ्यांनो प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. अनेकदा काय होतं माहिती का, सिलेबससुद्धा मुलं ChatGPTवरनं घेतात. ऑफिशियल वेबसाईटचा यूज करत नाही आणि त्यावेळी बरेचसे पॉईंट्स त्याच्यातनं मिस होऊन जातात. मग असं काम करू नका. थोडी एक स्टेप पुढे जा. ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला प्रॉपर व्हिजिट करायचं आहे. सिलेबस समजून घ्यायचा आहे. किती दिवस काय प्रिपेअर केलं पाहिजे ते समजून घ्यायचं आहे. मॅथ्स किती इम्पॉर्टंट आहे, रिझनिंग किती इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर किती मार्क्स मिळाले तर आपल्या टॉपरच्या श्रेणीमध्ये पोचू शकतो, हे सुद्धा समजणं महत्त्वाचं आहे. आणि निश्चितच NHG अकॅडमी याची सगळ्या लेवलवर तयारी करून घेते. तर विद्यार्थी मित्रो, आता थांबायचं नाही आहे, लगेचच आपल्याला तयारीला लागायचं आहे. तर चला समजून घेऊयात की हा सिलेबस नेमका ऑफिशियल वेबसाईटवर कसा बघायचा आहे. बघा, इथे डाउनलोड टॅब आहे. डाउनलोड टॅबवर, आणि लिंक तुमच्या समोरच आहे, तर डाउनलोड टॅबवर जायचं आहे. सिलेबस आणि मार्किंग स्कीमवर क्लिक करायचं आहे. टेक्निकल एज्युकेशनचं टॅब येणार आहे. या टेक्निकल एज्युकेशनच्या टॅबच्या अंडरमध्ये आपल्याला 2025 म्हणजे 26-27चा सिलेबस आत्ता फॉलो करायचा आहे. जवळपास हा सिलेबस आपल्याला पुढच्या वर्षी असणार आहे. विद्यार्थी मित्रो, इथे जसं हे PDF ओपन झालं, पहिला टप्पा असेल MST CETचा. हा आपल्याला नाही बघायचा आहे, कारण हा आपला सिलेबस नाही आहे. दुसरा MBAचा असेल तर आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथे यायचं आहे थर्ड पेजवर. थर्ड पेजवर आता आपल्याला महाराष्ट्र MCA CETचा इथे सिलेबस दिसणार आहे. आपण बघाल तर मॅथ्स आणि स्टॅट्सचं पहिलं सेक्शन असतं आणि अनेकदा मुलं कन्फ्यूज होतात की सर, मॅथ्स आणि स्टॅट्समध्ये एवढे टॉपिक्स आहेत, सगळेच करायचे आहेत का, कुठल्या लेवलचे करायचे आहेत. बघा, इथे खूप क्लिअर दिलेलं आहे. The questions will cover the following topics of high school mathematics up to 12th standard. अप टू 12th स्टँडर्ड याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डच्या जवळपास सगळ्या कॉन्सेप्ट ह्या अत्यंत चांगल्या करायच्या आहेत. बघा, टॉपर जो आहे तो फक्त मॅथ्सनेच डिसाईड होतो. तो रिझनिंगने डिसाईड होत नाही, कॉम्प्युटरने होत नाही आणि इंग्लिशने होत नाही. सगळी मुलं ते प्रिपेअर बाय डिफॉल्ट करणार, बट हुकुम का इक्का बनेगा भाई कौन, जो मॅथ्स प्रिपेअर करेगा. साधारणतः 150 मार्क जर आपण मिळवले, 150 मार्क्स आउट ऑफ 200, डेफिनेटली तुमचं सिलेक्शन टॉपर्सच्या रेंजमध्ये होऊ शकतं. ह्या वर्षी नक्षत्रा ओझरकर, शी अचीव्ड 99.96, शी स्कोर्ड 148 आउट ऑफ 200. याचा अर्थ असा आहे की साधारणतः 150 मार्क्स आपण मिळवले विद्यार्थ्यांनो, तर आपला जो स्कोर आहे तो सुद्धा 99च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. जर आपलं टार्गेट असेल VJTI, SPIT, PCCOE, तर आपल्याला डेफिनेटली 99 प्लसच स्कोर करावा लागेल. आता 99 प्लस स्कोर करणं म्हणजे 200 आउट ऑफ 200 नाही, तर 150 पर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, 150 पर्यंत जर पोचायचं असेल तर इथे खरा वेळेचा गेम आहे, म्हणजे टाइम डिसाइड्स. 90 मिनिटची एक्झाम असते, 100 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात, लेस दॅन अ मिनिट तुम्हाला इथे वेळ मिळत असतो. मग अशा केसमध्ये आपला जो फोकस असतो तो स्पीडवर असला पाहिजे. कधी कुठल्या कशा स्टेप स्किप करायच्या, डोक्यात कॅल्क्युलेशन कसं करायचं ते महत्त्वाचं असतं. जर तुमची सवय असेल की नाही सर, मी मॅथ्स विदाऊट पेपर सॉल्वच करू शकत नाही, तर मात्र गडबड होणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपला जो फोकस आहे तो मॅथ्सच्या स्पीडवर असला पाहिजे. याच्यासाठी लागते प्रॅक्टिस. बऱ्याचदा काय होतात विद्यार्थी, इथे आता डिफरन्शियल इक्वेशन दिलं आहे, मग त्यांना वाटतं आता डिफरन्शियल इक्वेशन, मला तर कॅल्क्युलस येत नाही, डेफिनेटली मला अडचण होणार आहे. एवढा विचार करूच नका रे. हा जो सिलेबस आहे ना, ह्या सिलेबसमध्ये फंडामेंटल काय ते बघा. आधी फंडामेंटल्सवर फोकस करा. अगदी डिफरन्शियल इक्वेशन सोडूनही दिलं तरी काही त्याने प्रॉब्लेम येत नाही. काही करायचं आहे त्यापेक्षा काय सोडायचं आहे हे समजण्यासाठीच विद्यार्थी पुढे पाऊल टाकतात आणि NHG अकॅडमी जॉईन करतात. कारण जर तुम्ही अननेसेसरी एका लूपमध्ये अडकले तर सिलेबस कधी पुढे जाणारच नाही तुमचा. तुम्ही कितीही प्रिपेअर करा, तुम्हाला असं इनपरफेक्टच वाटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काम आपल्याला करायचं नाही आहे. तर आपल्याला फंडामेंटल कॉन्सेप्टवर फोकस करायचा आहे. फंडामेंटल कॉन्सेप्टवरनं आपल्याला पुढे पुढे सरकत जायचं आहे. नीट लक्षात घ्या, इथे बघा अरिथमॅटिक नावाचा टॉपिक आहे. आता अरिथमॅटिकमध्ये बघा काय दिसेल तुम्हाला, रेशो, प्रपोर्शन, प्रॉब्लेम्स ऑन टाइम, वर्क. मग याच्यावरनं काय अंदाज येतो, सर मग हे तर क्वांटमध्ये येतं, मॅथ्समध्ये कसं आहे. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात ठेवा, तिकडे एक जो हा टॉपिक दिला यांनी, लॉजिकल अँड ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, CET सेलवाले काही
क्वांटचे प्रश्न इकडे पण टाकतात आणि मॅथ्समध्ये पण टाकतात. म्हणून काही टॉपिक असे आहेत जे स्किप करताच येत नाहीत. त्याच्यातला हा अरिथमॅटिक टॉपिक आहे आणि सगळा उलट-सुलट सिलेबस आहे. म्हणजे थोडक्यात काय माहिती का, कुठेतरी एक लिंक बसवावी लागते की आधी काय प्रिपेअर करायचं नंतर काय प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे जे आपण स्किप करू शकतो ते सगळ्यात खाली ठेवायचं आहे आणि ज्याला पर्यायच नाही ते वरती ठेवायचं आहे. मग विद्यार्थ्यांना जसं अल्जेब्रा, भाई यू कांट स्किप. तुम्ही अल्जेब्राला स्किप करून टाकाल तर सिम्प्लिफिकेशन कसं कराल आणि सिम्प्लिफिकेशन नाही करता येणार तर आन्सर कसं येणार. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि केअरफुली ह्या आपल्याला इमॅजिन करायच्याच असतात. तर विद्यार्थी मित्र, मॅथमॅटिक्स खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, देन इंग्लिश अँड देन कॉम्प्युटर. साधारणतः इथे जर आपण बघाल 30-30-20-20 अशा पद्धतीने बायफर्गेशन आहे. प्रत्येका क्वेश्चनसाठी आपल्याला 2 मार्क्सचं वेटेज आहे. लाईक दॅट जर याची टोटल केली 200 मार्क्सची एक्झाम असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणून कॉम्पिटिशन ऑटोमॅटिकली वाढतं. आता यावर्षी 99% मिळवणारे अनेक मुलं होते. मग विद्यार्थ्यांनो ऑटोमॅटिकली जर आपल्याला त्या 99च्या रेंजमध्ये यायचं असेल तर आपल्याला प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. एखादा विद्यार्थी 2 वर्ष तयारी करतोय, एखादा 1 वर्ष, एखादा 6 महिने, एखादा 3 महिने. हा जो फरक आहे हा आपल्यातला फरक समजा की माझं मॅथ्स किती तयार आहे, मला म्हणजे 10वी पर्यंतचं मॅथ्स माझं कसं होतं, 11वी-12वीला मॅथ्स होतं नव्हतं, काय होतं, ह्या वेळेला म्हणजे ह्या परिस्थितीला सगळ्या पद्धतीने समजून तुम्ही तुमची तयारी स्टार्ट केली पाहिजे. जर तुमचं मॅथ्स 12वी पर्यंत होतं आणि आत्ताही मॅथ्स तुमचं चांगलं आहे, 3-4 महिने खूप झाले. पण जर मॅथ्स नव्हतं किंवा मॅथ्स आता तुम्ही विसरले, विद्यार्थ्यांनो 60 महिने तयारी तुम्हाला करायचीच आहे. NHG अकॅडमी तुम्हाला एक चांगलं इथे प्लॅटफॉर्म देतं. मॉर्निंग टू इव्हिनिंग तुम्ही इथे तयारी करू शकता. कॉलेजच्या वेळा सोडून तुम्ही इथे येऊ शकता. दिवसभर इथे फॅकल्टी अवेलेबल असते. मी स्वतः मुकेश जैन मॅथमॅटिक्समध्ये तुमच्याबरोबर असतो. विद्यार्थ्यांनो लायब्ररी इथून तुम्ही यूज करू शकता. बॅच इथेच तुम्हाला अटेंड करायची आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह एक मोटिवेटेड एन्व्हायर्नमेंट तुम्हाला इथे मिळतं, जेणेकरून तुमची तयारी चांगली होते. मग ऑफलाईन बॅच असो, ऑनलाईन असो, रेकॉर्डेड असो, टेस्ट सिरीज असो, सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवर इथे अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांनो NHG अकॅडमीचं ॲप आपण डाउनलोड करू शकतात. करंटली कुठल्या ऑफर्स, डिस्काउंट सुरू आहेत त्याचीही माहिती आपण NHG अकॅडमीला टीमला संपर्क करून घेऊ शकतात. तर आता थांबायचं नाही आहे, तयारी लगेच सुरू करायची आहे. थँक यू व्हेरी मच.